कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओ मास्तरीन बाई, अधिपती, मी बोलते तिच्याशी। अक्षरा, अक्षरा वेडी आहेस का तू? तू काय त्या बायकांचं बोलणं मनाला लावून घेतेस? कशा बोलत होत्या त्या? काय काय म्हणत होत? अगं त्यांना काय वाटेल ते बोलू दे, आपण ह्या कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं। त्यांचं बोलणं असं आपण मनाला लावून घ्यायला लागलो तर कसं होईल मला सांग? जगणंच अवघड होईल की नाही? आणि मी तर म्हणते तुम्ही अजून खूप वेळ घ्या, वर्ष तर झालंय तुमच्या लग्नाला, एकमेकांना वेळ द्या। जग इतकं सुंदर आहे, जग फिरा, जग एक्सप्लोअर करा, तुमचं नातं एक्सप्लोअर करा आणि मग आरामात मुलं होऊ द्या। काही घाई नाही। थँक्यू आई। बरं वाटलं तुम्हाला आई म्हणालीस ते। आता आईच्या अधिकाराने सांगते तुला, रडायचं नाहीस। नाही रडणार। अक्षरा, तू मला आई म्हणायला लागलीस, पण माझा अधिपती कधी मला आई म्हणून हाक मारेल कोणास ठाऊक? स्वीकारतील, ते पण स्वीकारतील ना। नाही ते नव्ह, होय होय का आजी, तू बोलवलं होतंस त्या बायकासनी? बिंडोक अक्कल नसलेल्या बायका कोण होत्या त्या? कुणी बोलवलं होतं त्यासनी इथे? तू बोलवलं होतंस काय? कशा काय आलत्या त्या? अरे नाही नाही, मी नाही बोलवलं। अरे मी बोलवलंय बायका, काय बी बोलल्या नाहीत बघ। ही कोण होती काय माहिती, माझ्या ओळखीची नव्हती। ओळखीच्या नव्हत्या म्हणजे? ओळखीच्या नव्हत्या काय? रस्त्यावरून उचलून आणल्या होत्या काय? काय माहित कुठून आल्या। अधिपती, अहो उगाच चिडचिड करू नका सा। मी असा दम भरलाय का नाही त्या बायकासनी, पर कमालच झाली नाही त्या बायकांची बी। म्हणजे धाडच बघा की केवढं आहे, आपल्याच घरला येऊन आपल्याच घरच्या सुनाला काय काय बोलून गेल्या, म्हणजे काय होय का नाही? बायका होत्या म्हणून, नाहीतर अव नाही अधिपती, अहो तुम्ही काय बी काळजी करू नका सा, त्या इकडे फिरकणार बी नाहीत। अहो असा दम भरलाय का नाही, मी सांगितले त्यासनी। आणि की कसं आहे, एक बाई बाईला बोलू शकते म्हणून मी त्यासनी म्हणलं, इकडं परत आला सा तर तोंगडच मोडीन। पण त्या बायका होत्या कोण? त्या बाईला बोलवण्याच्या आधी चौकशी नाही करायची? परत जर त्यातली एक पण बाई इकडे फिरकली ना तर बघा मी सांगून ठेवतो। अहो नाही अधिपती, नाही दिसणार। अहो मी चांगला समज दिला त्यासनी। वाटल तसं बडबडत होत्या, फक्त बायका होत्या म्हणताना ग बसलो तो मी, त्याच मला वाईट वाटायला लागले। आई, काय आई ती बाई कोण होती हो? काय माहित कोण होती ती? मी नव्हतं बोलवलं तिला, माझ्या ओळखीची पण नव्हती। नाही पण ती कोणाच्या तरी ओळखीची असेल ना? पण काय बडबड करत होती ती? हिम्मत कशी झाली आपल्याच घरात येऊन आपल्या सुनेला असं बोलायची? वय की आपण जाऊ दे की, नग आता त्याचा विचार करू। अहो असतो एखाद्याचा स्वभाव असा खवट, कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही बघा असल्या बायकासनी। हे खरं बोललात, अशा बाईच्या स्वभावाचा अनुभव घेतलाय या घराने। हा पण तुम्ही बघितलं ना चारूने काय केलं? म्हणजे ती बाई वाटेल तसं बेताल बोलत होती, तेव्हा चारूने सगळं सांभाळून घेतलं। आणि नुसतं सांभाळून नाही घेतलं, अक्षराच्या बाजूने ठामपणे उभी राहिली ती। त्या बाईला ऐकवलं तिनं। ऐकलत ना तुम्ही? होय, ऐकलं की। चारूच्या जागी तुमची मुलगी असती तर तिनं काय केलं असतं? तीही ठामपणे उभी राहिली असती, पण त्या बाईच्या बाजूने। त्या बाईला तिनं बोलू दिलं असतं आणि नंतर तोच धागा पकडून अक्षरावर वाटतील तसे आरोप केले असते भुवनेश्वरीनं। पण चारूला सहन नाही झालं। अक्षराला बोलल्यावर कशी अस्वस्थ झाली बघितलं ना? भुवनेश्वरीला आनंद झाला असता अक्षराला कोणी बोलतोय म्हटल्यावर,
बस 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 माझी लेक आहे म्हणून नाही, पण माझ्या भूमीला तुम्ही ओळखूच शकला नाहीत बघा. इतकी वर्ष झाली तुम्हाला कळलीच नाही ती. कधीतरी तुम्ही तुमच्या मुलीला ओळखलं का हो? तिच्यातले अवगुण कधी तुम्हाला दिसले नाही? तिचे गुण अवगुण माहिती आहेत मला. जन्मापासून ओळखते मी तिला. तुम्हाला आता काढायची काय गरज आहे? हा, घालवलीत ना तिला घराबाहेर, मग आता कशा पहिली तिचा विषय काढतायसा? माझी भूमी काय आहे ती मला माहित आहे. तुमच्याकडून ऐकायची काय गरज नाही मला. अजून त्या बायकांचाच विचार करायला काय? जाऊ दे, कुठे एवढा लोड घेता, सोडा. तुम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे. कुठे त्यांचा विचार करताय? अडग्या बायका त्या येड्यावानी वगैरे काय तर बडबडत होत्या, त्यांच्यासाठी कुठे एवढं तुम्ही वाईट वाटून द्या, सोडा. मला खूप वाईट वाटलं, खूप. पण आपल्याच घरी कार्यक्रमाला आल्या होत्या त्या बायका. मी कसं उत्तर देणार त्यांना? कसं थांबवणार? अक्षरशः असं हतबल झाल्यासारखं मला वाटत होतं. पण मग आई आल्या होत्या आणि हा, आई? हा, तुमच्या आई त्या आल्या होत्या. त्यांनी मला समजावलं आणि तेव्हा कुठे थोडंसं बरं वाटलं मला. तुम्ही केव्हापासून त्यासने आई म्हणायला लागला? अहो, म्हणजे मला त्यांनी खरं तर कालच सांगितलं होतं मला आई म्हणत जा, मॅडम म्हणू नकोस म्हणून. पण आज काय माहिती आपसुक माझ्या तोंडून निघून गेलं, मला कळलं पण नाही. आमच्या आईसाहेबांनी केव्हा म्हणलं नाही तुम्ही असं? अशी हाक मारली नाही का आई साहेब असं? मॅडम मॅडम म्हणायचं तुम्ही, हा ना? सॉरी, पण त्यांनी ते अंतर मला कधी पारच नाही करू दिलं. त्यांनी नाही मला कधी जवळ घेतलं किंवा माईनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांनी काही नातंच नाही निर्माण होऊ दिलं. तुम्ही बी त्या चारवाज तरुणशी सारखं आमच्या आई साहेबांचं फक्त वरचं कठीण कवच बघितलं, आतलं मऊ मन काय बघितलंच नाही. मला तसं नव्हतं म्हणायचं. मी तुम्हाला खरं सांगू का, ह्यांना आई म्हणायचं हे मी ठरवलं नव्हतं आणि त्यांना आई म्हणायचं नाही हेही ठरवलं नव्हतं. मी काहीच ठरवलं नव्हतं. आणि ठीक आहे, जाऊ दे. तुम्ही काय उगाच मला समजवण्याच वेळ नका घालवू. आणि त्या बायकांसमोर त्यांनी तुमची बाजू घेतली वगैरे सगळं उलट बरोबरच आहे. आणि ते आता इथं राहतात वगैरे, म्हणजे राहणारच नाही, त्यांचा अधिकारच आहे तो. त्याविषयी काय माझं म्हणणं नाही आहे. आणि आमच्या आई साहेबांची जागा कोणी घेऊ शकत नाही, एवढं लक्षात. आमच्या आई साहेब म्हणजे आमच्या आई साहेबच. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.